तोंड सांभाळून आता मी नाही, तू बोलायचं स्वीटी. तुझ्याच सांगण्यावरनं तुझ्या भावाने सानिकाचं इल्लीगल पद्धतीने अबॉर्शन करायचा प्रयत्न केला, हो ना? ही सगळी कटकारस्थानं तुझीच आहेत, हे चांगलं माहिती आहे मला स्वीटी. स्वीटी, तू ना स्त्री जातीला लागलेला एक कलंक आहेस, कलंक. अगं, एक स्त्री म्हणजे प्रेम, आपुलकी, माया, वात्सल्य. पण तू काय केलंस? तर स्वतःच्या घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी एका निष्पाप जीवाचा गर्भपात करायला निघाली होतीस. आणि ते सुद्धा सानिकाला अंधारात ठेवून, तिला लग्नाचं खोटं आमिष देऊन. कुठे फेडशील गई पाप? उद्या देव आला ना तर तो सुद्धा माफ करू शकणार नाही तुला. हे बस कर ग, बस कर. मोठ्या मोठ्या बाता मारायला लागलेस. एक गोष्ट ध्यानात ठेव, माझ्यावर आणि माझ्या भावावर हे असले खोटे आरोप करायचे नाही, समजलं? मी अजिबात खोटे आरोप करत नाही. बस बस बस, स्टॉप इट. बस बस कर तमाशा. श्रावणी आणि शुभंकर, तुम्ही येऊ शकता आता. आरोपी इथे माझ्या ताब्यात आहे, जेलमध्ये. त्याचं काय करायचं ते मी बघून घे. या तुम्ही. रुद्र साहेब, आम्ही इतक्या सहजासहजी कुठेही जाणार नाही. मग काय करणार? आम्हाला अजून एक कंप्लेंट नोंदवायची. कसली कंप्लेंट? त्या इंद्रनीलने सानिकाची फसवणूक केली, तिला अंधारात ठेवून तिच्या मनाविरुद्ध तिचं अबॉर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या विरोधात सानिका स्वतः इथे कंप्लेंट नोंदवणार आहे. काय कसली कंप्लेंट? काय गुन्हा केलाय काय त्यानं? आणि मुळात सानिकाचं अबॉर्शन झालंच नाहीये. दिसायला नवं समजसनी दडदकट तर उभी आहे. काय झालंय तिला? स्वीटी, हे श्रावणे, स्वीटी, लाज नाही वाटत का ग तुला? तुला माहिती तरी आहे का सानिका हॉस्पिटल मध्ये होती, ऑपरेशनच्या वेळेला किती ब्लड लॉस झाला ते?